गावदेवी अंजूर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. अजूनही आपल्याला एक यानंतर होणारा सामना गावदेवी रांजोली आणि गंगामाता गोंदोली या संघादरम्यान सामना खेळवायचा आहे, तर प्लीज सहकार्य करायचं आहे. अंजूर संघाने 2 सामने जिंकलेले आहेत, रांजोली संघाने 2 सामने जिंकलेले आहेत, गोंदवली संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. सारंगाव संघ हा जर सामना जिंकतोय तर त्यांचंही इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 सामने होतील. सारंगाव संघाचा 12 खेळाडू येऊ द्या इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सारंगाव गोलंदाज टर्न होत आहे पहिल्या चेंडूसाठी. इथं मात्र फाईटचा इशारा घेतोय. यस व्हाईट बॉल. यस इथं मात्र पाहू शकता आपण एक धाव घेतली जाते. सारंगाव संघासाठी करोची मरोची परिस्थिती आहे. सामना जिंकणं गरजेचं आहे. हा सामना जर पराभूत झाले तर निश्चित या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या कगारवरती असेल. हा सामना खूप महत्त्वाचा अति महत्त्वाचा आहे. आणि इथं मात्र अंजूर संघाने जर हा सामना जिंकला तर निश्चित इथून क्वालिफाय होईल. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. बाईच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली गेली आहे असं वाटतंय मला. पंच काय इशारा देतात पाहू. यस बॅट कट. या पहिले समोरच्या दिशेने खेळलेल्या आहेत. एकच धाव एकापेक्षा अधिक काय नाहीये. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पटेल क्रिकेट ग्राउंड कंचीगम एक ऐतिहासिक ग्राउंडमध्ये चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला जयनमान सारंगाव तर दुसऱ्या बाजूला गावदेवी अंजूर या संघादरम्यान ही लढत बिग फाईट पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून दमन दौरा 2024 हे महापर्व पाहायला मिळते. गोलंदाज टर्न होतं. यावेळेस उडवला आहे मिस टाइम आहे पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु अंदाज घेता आला नाही आहे. अंदाज बांधता आला नाही आहे. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस उडवलाय वाडी शॉट. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. अकरा धावा धावफलकावरती. यावेळेस उडवलाय पाहूया. आता मात्र फसला गेलाय. फलंदाज बाद होतोय जलच्या स्वरूपात. अकरा धावा धावफलकावरती.
दिलीप टनोताई गोलंदाजीच्या मार्कवरती यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. हिम्मत येतो यावेळेस नवीन फलंदाज नवीन बॅटर. धावसंख्या पाहिली तर 12 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेले आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. षटक क्रमांक दुसरं दिलीप यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा खर्च झाल्या होत्या. इथं कुठेतरी कमी धावा खर्च करताना दिसतोय दिलीप. पुढील चेंडू यावेळेस टॉपेज पाहायला मिळत होता. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे इथेही पाहायला मिळते. यावेळेस उडवलाय चेंडू मात्र थांबणार नाही आहे. जाईल सीमा पार, येईल चौकार. अठरा धावा धावफलकावरती. यावेळेस समोरच्या दिशेने पाहू शकता आपण एक धाव. 19 धावा धावफलकावरती. स्लोअरचा मारा उडवलाय पाहूया, परंतु इथं चेंडू एका टप्प्याने सीमा पार, चौकार. तेवीस धावा 23. दुसरं षटक समाप्त होत आहे. सारंगाव संघाच्या माध्यमातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे, अतिमहत्त्वपूर्वक आहे. हा सामना जर जिंकला गेला तर या स्पर्धेमध्ये बनून राहील, परंतु अंजूर संघाने जिंकला तर निश्चितच हा अंजूर संघ क्वालिफाय होईल. राजनोली संघाने 3 सामन्यापैकी 2 जिंकले, गुंदवलीने 3 पैकी 2, अंजूरने 3 पैकी 2. ही चौथी मॅच. यावेळेस सोडवलाय पाहूया,
अप्रतिम जेल फलंदाज होते फेल जेलच्या स्वरूपात. खराब बॉल फाईटचा इशारा. 24 धावा. यावेळेस उडवलाय. यस नो डाऊट सीमा पार षटकार. 30 धावा. 30 रन. 30 ऑन बोर्ड. खराब चेंडू. नो बॉलचा इशारा दिला जातोय. यस 1+1 अशा 2 धावा येणारे चेंडू फ्रीट. 32. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. फ्री हिट. या वेळेस मात्र पाहू शकता आपण फायनल लेगच्या रिझनमध्ये एकच धाव. तर मात्र आपण जर पाहिलं तर फ्रीचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही आहे. डबल 3. 33 रन. चांगला चेंडू डॉट. बाद फलंदाज रनच्या स्वरूपात. एक धाव. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती. बरेच प्लेयरला बोलत होते आता मी बरेच वर्ष कमी आला त्याला तुमच्या 2-3 टोटामध्ये केलेलं आहे ना मी त्याच्या मला बरेच नावाचं नाव तानाजी फुलाजी. यावेळेस पाहूया आपण मिडविकेटच्या रिझल्टमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. 35. 35 धावा धावफलकावरती.
धावा चांगल्या बनल्या आहेत धावफलकावरती जयमान सारंगाव या संघाच्या, परंतु गडीही तेवढे बाद झालेले आहेत. पाहूया काय घडते काय बिघडते पाहूया. सांगायला पाहिजे ना बाबा. मस्त मस्त खेळता तुम्ही, मस्त खेळता. यावेळेस दिशा दिलेली आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, दुरून क्षेत्ररक्षक घेईल. अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचा. निच्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रहार करा ना मोठमोठाले. त्याला खेळविल वाटतं आता, त्याला खेळविल वाटतं आता, खेळविल त्याला. त्याला शॉर्ट पिच दिले, शॉर्ट पिच देऊन टाकलं बाहेर. सेपल क्रॉस झाले, जागा बनवली इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. 38 रन. शेवटचे 3 चेंडू आहेत. बिग हिट मोठे फटके खेळावे लागतील. समोर गावदेवी अंजूर हा संघ आहे, त्या संघासमोर तुम्हाला जास्त धावा ठेवणं गरजेचं आहे. पाहूया. आणि पुन्हा एकदा फील्ड प्लेस चेक करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. यस, चेंडू सीमा पार, षटकार. फोर्टी 44 रन, 44 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आता मात्र धावसंख्या चांगली दिसते या फटक्याने. अजून जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल. पाहूया पुढील चेंडू. यावेळेसही चांगला फटका आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. आई चेंडू सीमा पार येतोय. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 48 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी अनिल पुन्हा एकदा तयार होत आहे. अनिल यांवरती आक्रमण पाहायला मिळाल्या. षटकार चौकारची अतिशबाजी. 48 धावा, 48. लास्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि इथं मात्र चुकी नाही आहे आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. 48 धावा, 49. 49 रनों की जरूरत, 49 धावांची गरज. चला राजनोली आणि गुंदोली या. चला या आजचा सामना आपण खेळू. आजच्या दिवसातील गुंदोली आणि राजनोली दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेले आहेत. एक सामना पराभूत. बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. अंजूरने 2 जिंकलेले आहेत, राजनोलीने 2 जिंकलेले आहेत, गुंदवलीने 2 जिंकलेले आहेत. पाहूया हा सामना सारंगगाव संघ जिंकेल तर हाही 2 जिंकेल. कुठला संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल येणारा काळ सांगून जाईल, परंतु धडपड इथं पाहायला मिळते या 4 संघांमध्ये. इताडे स्पर्धेतून बाहेर झालेला आहे.
चला चला लवकर चला, आपल्याला अजून सामना खेळायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सारंगाव प्लीज कोऑपरेटिव्ह. नाणेफेक झालेली आहे, पाहूया. बॉल लागतील आपल्याला, 4 बॉल आहेत फक्त. जोशी साहेब बॉल 2 आहेत अजून. दोन ठेवू जुने होते. किती 2 लागतील अजून, एक नाही झाला. नाही पण त्यांच्या पण काही निघला ना काय मला 4-5 घेऊन या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. टॉस कोणी जिंकले? रांदोलीवाले. $49 धावांचं टार्गेट आहे. 49 टार्गेट जिंकण्यासाठी. चला चला लवकर सुरुवात करायची आहे मॅचला. दिलीप स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. बघूया गोलंदाज. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. अजून एक चांगला फटका. इथं मात्र हाई चेंडू गॅपमध्ये येतोय, परंतु दुरून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 6 धावा, 6 रन. दिलीप या वेळेस गॅपमध्ये आहे, पाहू शकता आपण. पॉइंट असून कव्हरला चेंडू डीपमध्ये ट्रॅम्पल्स होते, चौकार.
उद्या आता किती होतं काय माहिती नाही. उद्या काय आहे ना आता निघाल तेव्हा ना गट. यावेळेस बॉडी शॉट टावरिंग चेंडू सीमारेषे पार षटकार. ओव्हर पहिलीच चालू आहे. नया नाही नवीन द्यावं लागेल. पहिली वर आहे. तो आता याच्या वरती गेलो तो बॉल यायला खूप टाइम लागेल. द्या द्या पटकन द्या. चित्र क्लिअर होईल ना मग. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 16 धावा. यावेळेस बोल्ड. लावल्या पण अंपायरला घरी जायचं आहे. गावीत लावल्या 16 धावा. 16 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. 49 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा जमा करताना पाहायला मिळाल्या, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवरती फलंदाज मात्र दिलीप बाद होताना पाहायला मिळाले. चला स्पीडअप करा. अंपायर्स जल्द से जल्द सामना शुरू कीजिए. पंच भाऊ पाटील लक्ष घाला आपण मैदानामध्ये. अजून एक मॅच बाकी आहे. व्हाईट बॉल. ठाकूरपाडा आणि काल्ले दोनच टीम. फुलाजी यावेळेस उडवलाय. पाहूया लांबी गाठेल का, परंतु नाही. जेल बाद. अजून एक फलंदाज होते बाद.
20 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचं लक्ष्य. या वेळेस उडवलाय, पाहूया. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. मानाजी येतो या वेळेस
गोलंदाजी मार्गवरती 21 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर पाहतोय 5 धावा. 49 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेले आहे. यस, चांगला चेंडू आहे. इथं मात्र पाहायला गेले तर एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 22. 22 धावा. तिसरी ओव्हर चालू झालेली आहे. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, परंतु अप्रतिम झेल. फलंदाज होतोय फेल. मॅच मध्ये इंटर केलेला आहे यावेळेस मित्र म्हणेन खास करून सारंगाव संघाने. 2 सामने गमावले तर 1 सामना विजय झालेला आहे. हा सामना जर जिंकला गेला तर निश्चितच 2 सामने सारंगावही जिंकेल, अंजुरी 2 सामने जिंकेल आणि मग राहिलं रांजोली आणि गुंदवली याही संघाने 2-2 सामने जिंकलेले. त्याच्यातून एक कुठला तरी संघ 3 सामने जिंकेल. म्हणजे जर पुन्हा पेच पडेल आपल्याला या ठिकाणी क्वालिफायसाठी. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होतोय. इथं मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे 22 धावा धाव फलकावरती. इथं मात्र सारंगाव संघ हॅवी होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची आतापर्यंत भरपूर गडी बाद झालेले आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सोडवलाय. इथेही मात्र द्विधामय स्थितीमध्ये, परंतु चांगला निर्णय. धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवलेल्या दिसतात या ठिकाणी. एकच धाव फक्त खर्च केली. अतिशय हुशारीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या पाहतोय आपण 23 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. तिसरं षटक चालू आहे. 49 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावा जमा केल्या आहेत. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर 26 धावा अजून विजयाचं समीकरण बाकी आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावांची गरज. यावेळेस उडवलाय. पाहूया काय करताय. यस यस, अप्रतिम अप्रतिम झेल कलेक्ट केलेला आहे या ठिकाणी. क्या बात आहे, प्रशंसा करावी लागेल. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आणि आता मात्र सामना थोडासा कठीण पाहायला मिळतोय. खास करून अंजूर संघाच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं चिंतन मनन आणि प्रेशर न घेता गोलंदाजी फुलाजी यांची चांगली पाहायला मिळाली. 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय की मानाजी येतोय आणि मानाजी यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. 2 गडी बाद केले मानाजी आणि 2 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. पूर्णपणे मॅच मध्ये वापस ट्विस्ट रंगत पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. पंच भाऊ पाटील सामन्याकडे लक्ष घाला. टीम मीटिंग करू द्यायची नाही. वॉर्न करत खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सारंगाव आपणही थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 26 धावांची गरज. 7 चेंडू. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. पाहूया काय घडतंय. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने ऑन साइडला जातोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र पाहूया फेकी चांगली झालेली आहे. यास इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
आता मात्र धावसंख्या पाहतोय धापलकावरती 25. विजयाचं समीकरण आता मात्र 24 धावांचं शिल्लक आहे. 6 में 24, 6 गेंदे 24 रन. सामना बनवलाय मी तर म्हणेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फसत चालला होता, परंतु त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक चांगलं पाहायला मिळतं. फुलाजी ने मानाजी या भावांच्या जोडीने गावाला सावरले एका प्रकारे आपण बनवू शकता, कारण फुलाजी यांनी 2 गडी बाद केले, 5 धावा खर्च केल्या, परंतु मानाजी त्याहून एक पाऊल पुढे 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. चला घाई करा, स्पीडअप करा. सारंग सगळ्यास विनंती आहे. दिलीप 24 धावा थांबवायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल. अंजूर संघाला मात्र धूल चारण्यासाठी तयार सज्ज. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. निर्धावचे होते सांगता. चला राजनोली आपण लगेच तयार राहायचं आहे. आपल्याला लगेच तयार राहायचं आहे वॉर्मअप करून. पुढील चेंडू दिलीप टरवतई. इथं मात्र आपण पाहू शकता फायलिंगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि लेझी क्रिकेट, लेझी थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धाब्याने 27 या अंकावरती धावफलक जातोय. अजूनही 22 धावाची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा, 4 गेंदे 22 रन. स्पीड अप, हरी अप, घाई करा. यावेळेस उडवलाय आणि या ठिकाणी चेंडू जणू काय हाताला चिपकलेला आहे. 1च रन. पूर्णपणे फिल्डिंग प्लेस मध्ये हॅवी होत असताना पाहायला मिळते. अधिक चांगल्या कॅचेस पकडताना पाहायला मिळेल, अधिक चांगली बाउंड्री अडवताना पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने मॅच मध्ये वापस येताना पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 26 आहे, 28 धावा आहे. 21 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ. 3 balls and 21 नीड. खाली ठेवला जातोय. इथं मात्र पाहिलं तर आता मात्र एकच धाव घेतली जाते. 2-20, 2 चेंडू 20 धावांची गरज. चला रांजोली संघ आपल्याला तयार राहायचा लगेच. चला शेवटचे 2 चेंडू, 20 रन की जरूरत, 2 गेंदे शेष. यावेळेस उडवलाय, अंदाज घेतलेला आहे. अजून एक चांगला झेल इथं मात्र पाहायला मिळतंय. चला फलंदाज लगेच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जायचा आहे पटकन मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. गुंडळी संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये जायची आहे. पंच तुम्ही तिथंच थांबायचं आहे.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. त्यासाठी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण फील्ड प्लेस सजवायचे आहे. हॅलो, आता 4 संघांनी इकडे लक्ष द्या. गुंदवली, रांजनोली, सारंगाव, अंजूर. सारंगावचे 2 पॉईंट, सारंगावचे 2 पॉईंट, अंजूरचे 2 पॉईंट. आता रांजनोली आणि गुंदवली याच्यातून जिंकेल त्याचे 3 पॉईंट होईल, तो टॉपला जाईल. राहतील तिघांचे 2-2 पॉईंट. तिघांमधून एकाची चिठ्ठी काढली जाईल, तो 3 नंबरला राहील. आणि दोघांची 2-2 गुणवाल्यांची मॅच होईल 1 ओव्हरची. जो मॅच 1 ओव्हरची मॅच जिंकेल तो इन होईल, क्वालिफाय होईल. चला चला पटापट जा मैदानाच्या आतमध्ये.